किल्ले शिवनेरीची साक्ष असणारा जुन्नर तालुका आणि याच जुन्नर तालुक्यामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा आध्यात्मिक मंत्र रामकृष्ण हरीचा उगम झाला. आणि याच जुन्नर तालुक्यामधील बागायतदारांची भूमी असणारं येडगाव गाव. म्हणूनच तर जगद्गुरु म्हणतात, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. अर्थात या मंत्राला साजेसं येडगावमधील नेहरकर परिवार, स्वर्गीय हौसाबाई व कैलासवासी किसनशेठ धोंडेबा नेहरकर यांच्या पोटी जन्मलेले एक अनमोल रत्न म्हणजेच आजचे सत्कारमूर्ती माननीय श्री बाबाजी शेठ तथा सर्वांचे लाडके नाना किसनशेठ नेहरकर. आज जरी श्रीमंतीची व्याख्या पैसा असली तरी पूर्वीच्या काळात ज्या कुटुंबांमध्ये माणसं जास्त ती कुटुंब श्रीमंत गणली जायची. असंच काही नेहरकर परिवार आहे. आज नेहरकर परिवार आर्थिक स्थैर्य प्राप्ती तर आहेच, त्याचबरोबर गोकुळासारखा नांदणारा हा एक श्रीमंत परिवार आहे. या कुटुंबाविषयी सांगायचं म्हटलं तर स्वर्गीय हौसाबाई व वैकुंठवासी किसनशेठ यांना 3 मुलं आणि 1 मुलगी अशी एकूण 4 अपत्य. यामध्ये पहिले आहेत स्वर्गीय विठ्ठलराव, दुसरे श्री बाबाजी शेठ, तिसरे दयानंद आप्पा, तर या 3ही भावांची लाडकी एकुणती एक बहीण सौभाग्यवती इंदुबाई रामचंद्र हंडे. या 3 भावंडांमध्ये सर्वात थोरले स्वर्गीय विठ्ठलराव. यांच्या परिवाराविषयी सांगायचं म्हटलं तर त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती पुष्पाताई उर्फ सर्वांच्या लाडक्या अक्का. विठ्ठलराव आणि अक्का यांच्या संसाराच्या जीवनामध्ये त्यांना राम लक्ष्मणासारखी 2 मुलं आणि 1 लाडकी कन्या अशी एकूण 3 अपत्य. यामध्ये पहिले किशोरदादा आणि विठ्ठलराव व अक्कांच्या सुनबाई सौभाग्यवती उज्ज्वलाताई. उज्ज्वलाताई व किशोरदादांबद्दल सांगायचं म्हटलं तर एक ते प्रगतशील बागायतदार असून मांजरवाडी गावच्या विविध सहकारी सोसायटीचे ते चेअरमन आहेत. आणि त्यांचे चिरंजीव कुमार शंतनू हे एक सुप्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. दुसरे आहेत अनिलजी नेहरकर. हे एक सुप्रसिद्ध वकील असून जगदंबा पतसंस्थेचे संचालक तथा मांजरवाडी ग्रामविकास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती कांचनताई आणि अनिलजी यांना 2 मुली. पहिल्या शिवानी ह्या MS झाल्या असून अमेरिकेमध्ये जॉब करत आहेत, तर दुसऱ्या भक्ती ह्या इंजिनिअरिंग शिकत आहेत. ह्या 2 भावांची लाडकी भगिनी सौभाग्यवती अंबिका सुनील गगे या पुण्यामध्ये आहेत. यानंतर नानांच्या परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर नानांच्या अर्धांगिनी आणि कुटुंबातील सर्वांच्या लाडक्या ताई अर्थात ललिताताई. नाना आणि ललिताताई यांच्या परिवारामध्ये त्यांना एकूण 3 मुलं. सर्वात मोठे विवेकानंद दादा हे MS असून अमेरिकेमध्ये आहेत. त्यांच्या अर्धांगिनी संगीताताई या देखील MS झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा अमेरिकेमध्येच आहेत. त्यांना एकूण 2 मुलं. पहिली कन्या आर्या आणि दुसरा लाडका आरिश. ह्या दोघांचाही अमेरिकेमध्ये सध्या शिक्षण चालू आहे. नानांचा दुसरा मुलगा म्हणजे मिलिंद दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर मिलिंद दादांचं ऑस्ट्रेलियामध्ये MS मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे आणि सध्या ते अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत. तर तिसरे अपत्य म्हणजे मुकुंददा हे BE कम्प्युटर आहे आणि त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती श्रुतिका बहिणी या BE इलेक्ट्रिक झालेल्या आहेत. तर या दोघांचा एक लाडका आणि गोंडस मुलगा म्हणजे रुद्र. यानंतर दयानंद आप्पा आणि अनिताताई यांचा परिवार. दोघांचाही लाडका शार्दूल उर्फ श्रीराम दादांच्या अर्धांगिनी विजेताताई. श्रीराम दादा हे एक सुप्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असून विजेताताई आणि श्रीराम दादा यांचा लाडका मुलगा म्हणजे ओम. या 3ही भावांची लाडकी एकुलती एक बहीण म्हणजे सौभाग्यवती इंदुबाई रामचंद्र हंडे. इंदुबाई यांना एकूण 4 अपत्य. यामध्ये त्यांची मोठी कन्या सौ जयश्री मनोहर डोंगरे, दुसरी कन्या सौभाग्यवती ललिता प्रमोद देवकर, तिसरी कन्या प्रतिभा रामचंद्र हंडे आणि चिरंजीव श्री धैर्यशील रामचंद्र हंडे. बाबाजी शेठ यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीनंतर आता वळूयात त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातल्या वाटचालीकडे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर देश स्वातंत्र्यानंतर अर्थात 28 ऑगस्ट 1950 रोजी बाबाजी शेठ यांचा जन्म झाला. त्यांचं 5वी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत,
नंतर 6वी ते जुनी 11वी पर्यंतचं शिक्षण उंब्रज या ठिकाणी आणि महाविद्यालयीन शिक्षण अर्थात BSc केमिस्ट्री हे आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथे पूर्ण झाले. कॉलेजनंतर नानांनी 1 वर्ष बोरी या ठिकाणी हायस्कूलमध्ये नोकरी केली. साधारणतः 1973 नंतर सरकारी ठेकेदार म्हणजेच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून नानांनी सरकारी कामं करण्यास सुरुवात केली. हे होत असताना नानांच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली आणि ती म्हणजे त्यांचे मोठे बंधू वैकुंठवासी विठ्ठलराव यांचं 1976 निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही नानांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली. हे सर्व होत असताना 1977 साली नानांचा विवाह नारायणगाव येथील ललिता शिवराम दरंदाळे यांच्याशी झाला. बाबाजी शेठ व सौभाग्यवती ललिताताई यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना एकूण 3 अपत्ये झाली आणि त्यांचं वास्तव्य जरी परदेशी असलं तरी मन मात्र स्वदेशी आहे. खरं तर या नेहरकर कुटुंबाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मातला धार्मिक असा खूप मोठा वारसा आहे. बाबाजी शेठ यांचं येडगाव आणि पंचक्रोशीतील सर्वच क्षेत्रामध्ये एक मोठं महत्त्वपूर्ण योगदान आहे. बाबाजी शेठ यांचे वडील स्वर्गीय किसन शेठ हे येडगावचे सरपंच व समवेत जुन्नर तालुका पंचायत समितीचे सदस्य देखील होते. म्हणतात ना, बापसा बेटा सवाई, तसंच काही बाबाजी शेठ यांच्या आयुष्यात झालं. बाबाजी शेठ देखील 1980च्या दरम्यान गावचे सरपंच झाले आणि त्यानंतर वडिलांसारखेच जुन्नर तालुका पंचायत समितीचे सदस्य देखील झाले आणि याच कालखंडामध्ये त्यांनी गावासाठी विकास गंगा आणली. गावामध्ये रस्ते, लाईट, आरोग्य, नळ पाणी पुरवठा तसेच ज्या लोकांच्या जमिनी 1976 साली धरणात गेल्या होत्या त्यांच्या पुनर्वसनासाठी बाबाजी शेठ यांनी अखंड प्रयत्न केले. खरं तर शेती सुजलाम सुफलाम करायची तर त्यासाठी पाणी हवे आणि पाणी हवे तर गावाला धरण हवे. पण धरण स्थापन झाल्यावर गावच्या जमिनी देखील त्या धरणामध्ये गेल्या आणि पुनर्वसनासाठी बाबाजी शेठ यांनी अतोनात प्रयत्न केले. तसेच येडगाव, मांजरवाडी, खोडद, रांजणी वळती या ठिकाणी अग्रगण्यांनी बाबाजी शेठ यांनी सामुदायिक विवाह चळवळ मोठ्या प्रमाणात रुजवली आणि त्या माध्यमातून अनेक कुटुंब त्यांनी जोडली. गावामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत असताना अखंड हरिनाम सप्ताह, पायी पालखी सोहळा, त्याचबरोबर विविध मंदिरांची उभारणी यामध्ये आवर्जून सांगता येईल. गावातील मारुती शेठ भिसे व इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं येडेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली. त्याच समवेत येडेश्वर पतसंस्था स्थापन करून अनेक लघु उद्योगांना नानांनी चालना दिली. त्याचबरोबर मांजरवाडी येथे जगदंबा पतसंस्थेची स्थापना केली. सहकार क्षेत्रात बाबाजी शेठ यांचं मोठं योगदान आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी नानांचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व योगदान लाभत आहे. यामध्ये सांगायचं म्हटलं तर अगदी अलीकडेच 2024 येडगाव या ठिकाणी शिवराय पतसंस्थेची स्थापना नानांच्या माध्यमातून करण्यात आली. शेतातील मातीवर प्रचंड प्रेम करणारे नेहरकर कुटुंब आणि आधुनिक व पारंपरिक शेती करणारे बाबाजी शेठ यांना 1982 साली महाराष्ट्र शासनानं शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व यांचा सुरेख संगम म्हणजेच आदरणीय बाबाजी शेठ नेहरकर. माणुसकीचा अखंड झरा म्हणजेच बाबाजी शेठ नेहरकर. नाना अतिशय कडक शिस्तीचे परंतु मनानं अतिशय मृदू स्वभावाचे, अगदी नारळाप्रमाणे, वरून टणक आणि आतून मात्र गोड. त्यामुळंच त्यांनी अनेक माणसं जोडली. नानांच्या मार्गदर्शनाखाली मांजरवाडी या ठिकाणी कोल्ड स्टोरेजची उभारणी करण्यात आली. त्याच माध्यमातून विविध उत्पादनं संकलित होऊ लागली आणि द्राक्ष एक्सपोर्ट होऊन परदेशात जाऊ लागली. यामध्येच 1982 साली द्राक्ष लागवड करून तसेच 80 ते 90 द्राक्ष बागायतदारांना नानांनी एकत्र करून ज्ञानेश्वर ग्रॅप्स शेअर सोसायटी स्थापन केली. त्यानंतर 1992 साली प्री कुलिंग सेट
आणि कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस याचीही उभारणी नानांच्या माध्यमातून झाली. जवळपास 25 ते 30 एकर शेती नाना एकटेच पाहतात. शेतीवर त्यांचं अगदी बारकाईने लक्ष असतं. गेल्या 75 वर्षांचा अखंड प्रवास शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्या येडगावचा आणि पंचक्रोशीतील मानबिंदू असणारे आपले सर्वांचे लाडके नाना अर्थात आदरणीय श्री बाबाजी शेठ नेहरकर यांना आपणा सर्वांच्या वतीनं या अमृत महोत्सवासाठी लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा.